मायक्रोबायोलॉजीची सिरीज असणार आहे ही आपली 30 MCQची. तर आतापर्यंतचे जे MCQ होते ते बेसिक MCQ होते. आता जे आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट एक्झामला येतील आणि बुक मधले MCQ आहेत हे. तर तुम्ही फक्त मी ट्रिक्स वगैरे सांगणार आहे, बुक मधलेच MCQ आहेत हे. सुरू करूया लगेच. पण मी काही ट्रिक्स सांगणार आहे आणि याच्यामध्ये ना मी स्वतः हे टाईप करून केलेलं आहे, त्याच्यामुळे मी याच्या खाली आन्सर नाही दिली आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला मी आन्सर सांगून देईल. त्याच्या खाली आन्सर तेवढे मी नाही लिहिले, तुम्ही फक्त मन लावून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. मोस्ट लिथल इन्फेक्शन इज कॉज्ड बाय ए पॅरासाइट. कोणतं इन्फेक्शन म्हटलंय? मोस्ट लिथल इन्फेक्शन कोणता पॅरासाइट कॉज करतो? त्याच्यामध्ये ऑप्शन ए काय आहे? ऑप्शन ए आहे इचिनोकोकस मल्टीलोक्युलरीज. ऑप्शन बी इचिनोकोकस ग्रॅन्युलोसस. ऑप्शन सी बोथ ए अँड बी आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबो. तर या क्वेश्चनचं काय असणार आहे करेक्ट आन्सर? काय विचारलाय क्वेश्चन? मोस्ट लिथल इन्फेक्शन कोणता पॅरासाइट कॉज करतो? तर याच्यावर एक ट्रिक्सनी लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला काय विचारलंय पहा, हा क्वेश्चन तुम्हाला खूप कन्फ्युजन करणार आहे आणि मी ट्रिक्सनी सांगत आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील एक्झामसाठी. आपल्याला विचारलंय मोस्ट लिथल इन्फेक्शन. ठीक आहे, मोस्ट लिथल. ठीक आहे, हे मोस्ट लिथल. मल्टी म्हणजे काय असते? मल्टी म्हणजे खूप जास्त असं राहते ना मल्टी. तर या मल्टीवरून तुम्ही मोस्ट लिथल असं ट्रिक्सनी असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, कसं सांगितलं मी? मल्टी म्हणजेच काय? मोस्ट. मोस्ट म्हणजे पण मल्टी म्हणजे मोस्ट. असं थोडंसं ट्रिक्सनी लक्षात ठेवा. मग ज्या ठिकाणी मल्टी लोक्युलरीज येईल तर तुम्ही म्हणजे कारण इकडलं हे पहा हे सेमच आहे, इचिनोकोकस. त्यामुळे कन्फ्युजन होणार आहे. मग तो ग्रॅन्युलोज आहे की मल्टीलोक्युलरीज आहे? पण लिथल कसं आहे? मोस्ट लिथल इन्फेक्शन विचारलं आपल्याला, त्यामुळे मल्टी लोक्युलरीज या मोस्ट वरून मल्टी लक्षात ठेवा. आपण मल्टीला मोस्टही म्हणतो ना, तसं मल्टी लोक्युलरीज म्हणजेच मोस्ट लिथल इन्फेक्शन. ठीक आहे, मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए इचिनोकोकस मल्टीलोक्युलरीज. ओके, मोस्ट लिथल इन्फेक्शन इज कॉज्ड बाय पॅरासाइट. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. मोस्टचं तसं मल्टी लक्षात ठेवून क्वेश्चनचं आन्सर देऊ शकता एक्झाममध्ये, त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, बिसाइड्स पेरिफेरल ब्लड मायक्रोफिलारी इज मॅक्झिमली सीन इन. ओके, मायक्रोफिलारी मॅक्झिमली सीन इन कशामध्ये बघायला भेटते आपल्याला? ब्रेन कॅपिलरीज मध्ये, लम्स कॅपिलरीज मध्ये, लार्वा स्टेज मध्ये. एक मिनिट, लार्वा स्टेज हे नाहीये इथे. त्यानंतर हर्ट कॅपिलरीज. काय असणार आहे करेक्ट आन्सर? आपल्याला बिसाइड्स विचारलं, बिसाइड्स पेरिफेरल ब्लड. ओके, मग मायक्रोफिलारी इज द मॅक्झिमली सीन इन. मायक्रोफिलारी म्हणजेच ते कोणतं स्टेज असते? ते लार्वा स्टेज आहे. ठीक आहे, मायक्रोफिलारी लार्वा स्टेज आहे आणि या लार्वा स्टेज वरूनच तुम्ही लंग्स कॅपिलरी असं लक्षात ठेवू शकता. ओके, मायक्रोफिलारी लार्वा स्टेज आणि त्याच्यावरून लंग्स कॅपिलरी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, चॅन्डलर्स इंडेक्स इन इपिडेमियोलॉजिकल स्टडीज इज. चॅन्डलर्स इंडेक्स कुणामध्ये? इन इपिडेमियोलॉजिकल स्टडीज इज. तर पहा, चॅन्डलर इंडेक्स हा जो आहे हा एक टूल आहे. ओके, हा एक टूल आहे जो की इपिडेमियोलॉजिकल स्टडीज म्हणजेच कशा याच्यामध्ये पॅरासाइट, वॉर्म्सच्या स्टडीसाठी यूज केला जातो. तर इथे क्वेश्चन काय विचारला आपल्याला की चॅन्डलर इंडेक्स इन इपिडेमियोलॉजिकल स्टडीज. तर ऑप्शन ए त्याच्यामध्ये आपल्याला दिले नंबर ऑफ पिनवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस. ऑप्शन बी नंबर ऑफ राउंडवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस. ऑप्शन सी नंबर ऑफ हुकवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस. ऑप्शन डी नंबर ऑफ थ्रेडवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस. तर पहा, तुम्हाला ट्रिक सांगत आहे मी याच्यावरून. चंदा नावाची मुलगी आहे असं लक्षात ठेवा याच्यामध्ये. आता चॅन्डलर इंडेक्स इन एपिडेमियोलॉजिकल स्टडीज मध्ये चंदा नावाची मुलगी आहे आणि ती काय करते माहिती आहे का?
हा, ती टेलर आहे असं समजा. आता टेलर आहे. चंदा, चंदा चॅन्डलर्स वरून लगेच इथे चंदा तुम्हाला असं नाव आठवल, हे पाहून लगेच मग टेलर आहे, टेलरकडे मग हुक वगैरे असते ना, असे काम टेलर करत असते. त्यामुळे याच्याकडून हुकवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस असं तुम्हाला लक्षात येईल. मी हे एक्सप्लेन करत नाहीये, मी फक्त ट्रिक सांगत आहे. ठीक आहे, एक्सप्लेन करायला खूप आहे. जसं की आता हे काय, नंबर ऑफ हुकवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस, ज्याच्यामुळे काय, यालाच काय म्हटलं जातं, अनसायक्लोस्टोमा. ठीक आहे, अनसायक्लोस्टोमा किंवा निकॅट याला म्हटलं जातं. याच्या हुकवॉर्म्स मध्ये काय होतंय, आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया पण होतो हुकवॉर्म्स मध्ये. हे असं एक्सप्लेन नाही करत, मी फक्त ट्रिक सांगत आहे तुम्हाला. चॅन्डलर्स इंडेक्स मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, आता इपिडेमॉलॉजिकल स्टडीज इज, ज्याच्यामध्ये चॅन्डलर, इथे असं आठवलं की लगेच इथे चंदा नाव आठवायचं. चंदा म्हणलं की टेलर, लगेच हुक तुम्हाला लगेच एक्झाम मध्ये, तुम्ही फक्त 2-3 वेळेस व्हिडिओ बघा, लगेच एक्झाम मध्ये आठवून जाईल. हुकवॉर्म, लगेच हुकवॉर्म, चॅन्डलर्स असं लक्षात येईल. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चॅन्डलर इंडेक्स विचारला तर नंबर ऑफ हुकवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस. द ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, हे आहे आपलं करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, NH swab is used in perianal sampling of. ऑप्शन E वर्मिक्युलरीज, ऑप्शन बी, अच्छा हे थोडे ऑप्शन वर खाली झाले, पण आपण सिरियलनीच जाऊ. जसं हे झालं की बी, बी काय आहे, एल डोनोवानी. ऑप्शन सी, अ म्हणजेच काय असतं तर अनसायक्लोस्टोमा डिओडेनल, आणि ऑप्शन डी अस्करीज ल्युब्रिकॉइड्स. ओके, हे आहेत 4 ऑप्शन. काय असणार आहे करेक्ट आन्सर, NH स्वॅब इज युज्ड इन पेरिएनल सॅम्पलिंग ऑफ. तर हे जे वर्मिक्युलरीज आहे याला काय म्हटलं जातं, वर्मिक्युलरीज याला पिनवॉर्म असं म्हटलं जातं. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी मी असं पाठ केलं होतं की वर्मा जे आहे, वर्मिक्युलरीज वरून वर्मा जे आहे, ते वर्मा काय करतात, एक पिन मारून जातात आणि त्याच्यावरून आपल्या घरामध्ये भांडणं होतात. असं वर्माजी पिन मारते, हे असं एक ट्रिक्सनी लक्षात ठेवा. तुम्ही पण लक्षात ठेवू शकता, पिन मारून जातात वर्माजी, असं वर्मिक्युलरीज म्हणजेच पिन वॉर्म आहे असं तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, मग या वर्मिक्युलरीज पिन वॉर्म हे याचं करेक्ट आन्सर आहे, ज्याच्यामध्ये NH स्वॅब हा यूज केला जातो. किंवा याच्यामध्ये अजून ॲडिसिव्ह टॅप मेथड सुद्धा यूज केली जाते. याच्यामध्ये ॲडिसिव्ह टॅप मेथड ही पण यूज केली जाते. NH स्वॅब इज युज्ड इन पेरिएनल सॅम्पलिंग ऑफ. करेक्ट आन्सर आहे ई वर्मिक्युलरीज, ज्यालाच काय म्हटलं जातं, पिनवॉर्म सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये ॲडिसिव्ह टॅप मेथड ही सुद्धा यूज केली जाते. जसं की याच्यामध्ये यक्स जे बाहेर पडतात, तर मग त्या ठिकाणी हे ॲडिसिव्ह टॅप मेथड किंवा NH स्वॅब हा यूज केला जातो त्याचं सॅम्पलिंग करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर हा जो आहे ल्युब्रिकॉइड्स, हा काय, अस्करीज ल्युब्रिकॉइड्स हा कसा आहे, राऊंड वॉर्म आहे. हा राऊंड वॉर्म आहे, ज्याच्यामध्ये स्टूल एक्झामिनेशन आपण करतो, याच्यामध्ये स्टूल एक्झामिनेशन. ओके, त्यानंतर हे अनसायक्लोस्टोमा डिओडेनल असेल तर ते स्मॉल इंटेस्टाईनवर राहतो. ओके, हे असं आहे. करेक्ट आन्सर आपलं काय होतं क्वेश्चन्सचं, वर्मिक्युलरीज. आणि हा पिन वॉर्म आहे, हे पण महत्वाचं आहे. वर्मा जी पिन मारते हे असं लक्षात ठेवा, पिन वॉर्म. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, फेअरलेस टेस्ट इज डन इन इन्फेक्शन. फेअरलेस टेस्ट इज डन इन विच इन्फेक्शन. ऑप्शन ए ट्रायकोमोनासिस, ऑप्शन बी ट्रायपॅनोसोमॅसिस, ऑप्शन सी सिस्टोसोमॅसिस, आणि ऑप्शन डी अनसायक्लोस्टोमॅसिस. व्हॉट इज द करेक्ट आन्सर. या क्वेश्चन मध्ये आता फेअरली टेस्ट म्हणजे, फेअर म्हणजे काय माहिती का, फेअर म्हणजे शिस्त. ओके, फेअर म्हणजे एकदम फेअर आहे तो, शिस्त असं म्हणतो आपण, शिस्त.
फेअरली टेस्ट विचारली आपल्याला. ठीक आहे, आपलं पहिलं ऑप्शन होतं ट्रायकोमोनासिस. ओके, हा जो आहे ट्रायकोमोनासिस जो आहे तो ट्रायकोमोनस व्हजायनालिसिस साठी हा ट्रायकोमोनासिस आहे. त्यानंतर जो सेकंड ऑप्शन आहे ट्रायपॅनोसोमियासिस. ओके, मग हा ट्रायपॅनोसोमियासिस मध्ये CATT. आता हे CATT काय आहे माहिती आहे का? तर कार्ड ॲग्लुटिनेशन टेस्ट. ओके, कोणती टेस्ट? कार्ड ॲग्लुटिनेशन टेस्ट. कशासाठी? फॉर ट्रिपॅनोसोमियासिस. ओके, म्हणजे ट्रिपॅनोसोमियासिस मध्ये काय होणार? CATT वाली, असं लक्षात ठेवा. CATT म्हणजेच कार्ड ॲग्लुटिनेशन टेस्ट फॉर ट्रिपॅनोसोमियासिस. आणि आपल्याला फेअरली म्हणजेच काय? शिस्त सांगितलं, आणि शिस्त म्हणजेच आहे बघा शिस्टोसोमियासिस. ओके, शिस्टोसोमियासिस हा काय आहे? हेल्मिंथ आहे. ठीक आहे, हेल्मिंथ, शिस्टोसोमियासिस. आणि ऑप्शन डी जो आहे तो अनसायक्लोस्टोमियासिस. आता याच्याबद्दल तर आपण वरी 3 नंबरचा क्वेश्चन पाहिलाच आहे. चॅन्डलरचा, जसं की मी सांगितलं चंदा हुक असं सांगितलं ना, त्यालाच काय म्हणतात? अनसायक्लोस्टोमॅसिस. हुकवॉर्मलाच काय म्हटलं जातं? अनसायक्लोस्टोमॅसिस. याच्याबद्दल आपण वरच पाहिले. ठीक आहे, मग अनसायक्लोस्टोमॅसिस पण नाव देऊ शकतात, पण इथे नंबर ऑफ हुकवॉर्म एक्स पर ग्राम ऑफ फिसेस असं होतं चॅन्डलर इंडेक्स मध्ये. ठीक आहे, तर तो हुकवॉर्म म्हणजेच काय? अनसायक्लोस्टोमॅसिस असं सांगितलं मी. ठीक आहे, हे लक्षात आलं. ट्रायकोमोनासिसचं सांगितलं. नंतर ट्रिपॅनोसोमियासिस म्हटलं तर काय सांगितलं? CATT, ज्यामध्ये कार्ड ॲग्लुटिनेशन टेस्ट असते. ठीक आहे, आणि सिस्टोसोमियासिस मग आपल्याला विचारलं फेअरली टेस्ट, तर सांगितलं फेअर म्हणजे काय? शिस्त. त्या शिस्तवरून हे आठवा पटकन, शिस्टोसोमियासिस. ओके, फेअरली टेस्ट इज डन इन इन्फेक्शन. फेअरले म्हणलं की लगेच फेअरलेचा फेअरचा अर्थ शिस्त, शिस्टोसोमियासिस. ओके, असं करून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सायटोमेगालो व्हायरस रिमेन्स लॅटेंट इन विच सेल? ऑप्शन ए RBC, ऑप्शन बी सल्वायरी ग्लँड, ऑप्शन सी न्यूरॉन्स, ऑप्शन डी मायक्रोफेजेस. फर्स्टली, RBC मध्ये न्यूक्लियस असतो का? नाही राहत. त्यामुळे हा व्हायरस असू शकतो का? सायनोमेगालो व्हायरस याच्यामध्ये लॅटेंट, याच्यात लपून राहू शकतो का? याच्यामध्ये न्यूक्लियसच नाही, त्यामुळे व्हायरस असण्याची शक्यताच नाही याच्यामध्ये. त्यामुळं RBC हे रॉंग ऑप्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर न्यूरॉन्स जे आहे, न्यूरॉन्स याच्यामध्ये हर्पीज व्हायरस आणि व्हेरिसिला जोस्टर व्हायरस असतात न्यूरॉन्समध्ये. ठीक आहे, मायक्रोफेजेस मध्ये असतात, पण सल्वरी ग्लँड जो आहे हा रिसेवियर आहे या सायकोमेगालो व्हायरसचा. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन बी सल्वरी ग्लँड. सायटोमेगालो व्हायरस रिमेन्स लॅटेंट इन ऑप्शन बी सॅल्वरी ग्लँड. त्यानंतर बेस्ट हिपॅटिटस बी व्हॅक्सिन इज? ऑप्शन ए रिकॉम्बिनंट RNA व्हॅक्सिन, ऑप्शन बी रिकॉम्बिनंट DNA व्हॅक्सिन, ऑप्शन सी लाईव्ह ॲटेन्युएटर व्हॅक्सिन, आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. आपल्याला बेस्ट हिपॅटिटस बी व्हॅक्सिन विचारले. स्टार्टिंगला बी व्हॅक्सिन, हिपॅटिटस बी जो आहे, हिपॅटिटस बी व्हायरस हा एकटाच कसा आहे माहितीये का? हा जो आहे हा DNA व्हायरस आहे. ओके, आणि लक्षात ठेवायला BD असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. हिपॅटिटस बी व्हायरस जो आहे तो डी म्हणजेच DNA व्हायरस आहे. ठीक आहे, आणि बाकीचे सर्व हिपॅटिटस A, हिपॅटिटस C हे कसे आहेत? RNA व्हायरस आहेत. ठीक आहे, आणि हा DNA व्हायरस आहे. म्हणून बेस्ट हिपॅटिटस बी व्हॅक्सिन कोणती आहे? तर DNA व्हॅक्सिन. ओके, रिकॉम्बिनंट DNA व्हॅक्सिन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. त्यानंतर विच स्ट्रेन कॉजेस एव्हियन इन्फ्लुएन्झा? कोणता इन्फ्लुएन्झा विचारला इथं? एव्हियन इन्फ्लुएन्झा कोणता स्ट्रेन कॉज करते एव्हियन इन्फ्लुएन्झा? ऑप्शन ए H5N1, H1N5, ऑप्शन सी H1N1 आणि ऑप्शन डी H5N5. तर याच्यामध्ये जो H1N1 हा जो आहे, H1N1 हा स्वाईन फ्लू साठी यूज होतो. स्वाईन फ्लूला म्हटलं जातं स्वाईन फ्लू H1N1. आणि या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए H5N1.
हे काय आहे, एव्हियन इन्फ्लुएन्झा H5N1. नंतर इन मिझेल्स कॉप्लिक स्पॉट्स आर सीन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पहिलं आधी क्वेश्चन असा येत होता की मिझेल्समध्ये कॉप्लिक स्पॉट्स कोणत्या व्हायरसमध्ये कॉप्लिक स्पॉट आहेत, असे क्वेश्चन्स होते आधी. आता काय, इन मिझेल्समध्ये कॉप्लिक स्पॉट आहे हे पण त्यांनी दिले, पण ते आर सीन इन कोणत्या स्टेजला आहेत. ऑप्शन ए काय याच्यामध्ये, ऑप्शन ए आहे इरप्शन स्टेज, प्रोडॉर्मल स्टेज, बोथ ए अँड बी आणि पोस्ट मिझेल्स स्टेज. पण हे जे कॉप्लिक स्पॉट्स आहेत ते कधी येतात माहिती आहे का, फर्स्ट स्टेजलाच येतात, जेव्हा रॅशेस होण्याच्या अगोदरच, म्हणजेच फर्स्ट स्टेज आहे याचं, आणि त्याचं त्यामुळं प्रोडॉर्मल स्टेज म्हणतात त्याला. ओके, हे जे की फर्स्ट स्टेज आहे त्याच्यामध्ये रॅशेस येण्याच्या अगोदरच कॉप्लिक स्पॉट्स जे आहेत ते आता थोडेसे इन मिझेल्स कॉप्लिक स्पॉट्स आर सीन इन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, प्रोडॉर्मल स्टेज. ओके, त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, प्रोडॉर्मल स्टेज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन डेंगू मोस्ट व्हायरुलंट सिरोटाइप इज. तर डेंगू मध्ये मोस्ट व्हायरुलंट म्हणजेच काय आहे, व्हायरुलंट म्हणजेच डेंजर. कोणता सिरोटाइप आहे, तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए 2. ओके, दॅट इज अ व्हेरी व्हायरुलंट सिरोटाइप. त्यानंतर डॅश इज ऑल्सो नोन ॲज एंटेरोव्हायरस 72. कोणाला म्हटलं जातं एंटेरोव्हायरस 72? ऑप्शन ए हिपॅटिटस जी, हिपॅटिटस ई, हिपॅटिटस सी आणि ऑप्शन डी हिपॅटिटस ए. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर, एंटेरोव्हायरस 72. तर याच्यामध्ये जेव्हा हिपॅटिटस ई व्हायरस जो आहे तो कधी शोधला होता, तर तो 1972 मध्ये त्याचा शोध लागला होता. ठीक आहे, हिपॅटिटस एचा. तर त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, एंटेरोव्हायरस 72. ठीक आहे, एंटेरोव्हायरस 72 म्हणजेच काय, हिपॅटिटस ई व्हायरसला म्हटलं जातं, जो की कशामुळे होतो, हिपॅटिटिस ई व्हायरस फेको ऑरल रूट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, HIV व्हायरस कन्सिस्ट ऑफ. तर HIV व्हायरसचं लॉंग फॉर्म काय आहे, ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV consist on. ऑप्शन ए डबल स्टँडर्ड DNA व्हायरस, ऑप्शन बी डबल स्टँडर्ड RNA व्हायरस, ऑप्शन सी सिंगल स्टँडर्ड DNA व्हायरस आणि ऑप्शन डी सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस. जर तुम्हाला ना DNA व्हायरस, RNA व्हायरस याच्यावर ट्रिक्स पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल किंवा DNA व्हायरस कोणते आहेत, RNA व्हायरस, त्याचा एक चार्ट बनवून मी बनवला आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला पाहिजे असेल, कारण हे DNA RNA आपण 12वीला शिकलेले तर सगळ्यांना माहितीच असेल असं मला वाटतंय. जरी तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला त्याच्यावर लक्षात राहत नसेल, तुम्ही विसरून जात असाल, तर त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवते. पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा की मॅडम DNA व्हायरस, RNA व्हायरसवर व्हिडिओ बनवा म्हणून. मग ते DNA व्हायरस कोणते, RNA व्हायरस कोणते, त्याच्या फॅमिलीजवर ते सगळं मी एक व्हिडिओ बनवून देईल, की म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये कन्फ्युज होणारच नाही की कोणतं DNA व्हायरस आणि तो पण डबल आहे का सिंगल स्टँडर्ड आहे, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. पण तुम्ही मला कमेंट करा जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर. काय HIV व्हायरस काय कन्सिस्ट करतो, तर हे सगळ्यालाच माहिती आहे आपल्या, काय असणार आहे, सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस. सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस HIV व्हायरस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू, ट्रान्सपरंट मीडियम फॉर स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स इज. ऑप्शन ए न्यूट्रिएंट अगार, ऑप्शन बी SDA, ऑप्शन सी ब्लड अगार आणि ऑप्शन डी पाइक्स मीडियम. ओके, ज्यांनी मायकोलॉजीचे वगैरे माझं लेक्चर बघितले त्याच्यात माहिती आहे, मी हे सॅबॉट अगार हे सगळं इंग्लिश लॉंग फॉर्म वगैरे सांगितलेलं. आता मी त्याच गोष्टी डबल नाही करत, ट्रिक्स सुद्धा सांगितलेली आहे, कशासाठी यूज होतं तेही सांगितलेलं आहे. आता आपल्याला इथं काय विचारलंय की स्ट्रेप्टोकोकस पायोजिनिस साठी कोणता ट्रान्सपरंट मीडियम. ओके, ट्रान्सपरंट म्हणजे एकदम असं क्लिअर, जसं की पारदर्शक, मराठीत आपण त्याला काय म्हणतो, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक.
ट्रान्सपरंट मीडियम कशासाठी? स्ट्रेप्टोकोकस पायोजिनिस साठी. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर? हा जो ब्लड अगार जो आहे, हा ब्लड अगार हा इनरिच्ड सॉलिड मीडियम, इनरिच्ड सॉलिड मीडियम आणि हेमोलिसिस असेल ते त्याच्यासाठी हा ब्लड अगार यूज केला जातो. आणि पाइक्स मीडियम जो आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. पाइक्स मीडियम जो आहे तो जसं की आपण असंही म्हणू शकतो की प्युअर ट्रान्सपरंट, थोडंसं प्युअर ट्रान्सपरंट साठी पाइक्स मीडियम पीपी वरूनच तुमच्या लक्षात येईल. तर आपल्याला विचारलंय स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स साठी ट्रान्सपरंट मीडियम कोणता आहे? तर आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, पाइक्स मीडियम. ओके. आणि याच्यावरून तुम्ही थोडंसं आठवू पण शकता, पायोजिन्सचं विचारले ना आपल्याला, पायोजिनचं, तर या पायोवरूनच इथे मग पाइक्स मीडियम असंही लक्षात ठेवू शकता. आणि कसं विचारलं आपल्याला ट्रान्सपरंट मीडियम, ट्रान्सपरंट म्हणजेच काय? एकदम असं प्युअर, तसं प्युअर पाइक मीडियम असं सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता. प्युअर म्हणा किंवा मग पायोजिन्स वरून लक्षात ठेवा पाइक्स मीडियम. त्यानंतर निमोकोकल व्हायरुलन्स इज ड्यू टू, ऑप्शन ए न्यूक्लिओप्रोटीन, कॅप्स्यूल पॉलिसॅकराइड, सिस्टोसॉल आणि फ्लॅजिला. तर हे मायक्रोबायोलॉजीचे एमसीक्यू आहेत. तुम्हाला थोडे हार्ड वाटत असतील, परंतु अभ्यास करा आणि हा व्हिडिओ, फक्त व्हिडिओ बघत चला, तुम्हाला काही नाही, नंतर काही नाही वाटणार. एकदा पहिल्यांदा तुम्ही रीड केल्यावर थोडंसं हार्ड वाटेल. निमोकोकल व्हायरुलन्स इज ड्यू टू, ऑप्शन ए न्यूक्लिओप्रोटीन, कॅप्सूल पॉलिसॅकराइड, सिस्टोसॉल अँड फ्लॅजिला. तर याचं काय आन्सर असणार आहे करेक्ट? आता याचं आन्सर तुम्ही असं निमोकोकल व्हायरुलन्स जे आहे याच्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवा. निमोकोकल म्हणजेच हा काय आहे? स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. ओके, जो की काय आहे? ग्राम पॉझिटिव्ह आहे. ओके, तर याच्यावरूनच असं लक्षात ठेवा की निमोकोकल जो आहे तो पॉलिसॅकराइड, पीपी वरूनच असं लक्षात ठेवा. निमोकोकल जो आहे ते काय आहे? पी वरूनच पॉलिसॅकराइड आहे, कॅप्सूल पॉलिसॅकराइड. त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट, कॅप्सूल पॉलिसॅकराइड. त्यानंतर कन्फर्मेटरी टेस्ट फॉर डिफ्थेरिया इन्फेक्शन इज, ऑप्शन ए ग्राम स्टेन, झडेन स्टेन, डिफ्थेरिया टॉक्सिन टेस्ट आणि सिलेक्टिव्ह मीडिया आयसोलेशन. तर करेक्ट आन्सर इज काय? काय क्वेश्चन होता? कन्फर्मेटरी टेस्ट फॉर डिफ्थेरिया इन्फेक्शन. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? डिफ्थेरिया टॉक्सिन टेस्ट. याच्यावरूनच इथं काय दिले? डिफ्थेरिया विचारले. कशासाठी विचारले? फॉर द डिफ्थेरिया इन्फेक्शन. त्यामुळे डिफ्थेरिया इन्फेक्शन साठीच डिफ्थेरिया टॉक्सिन टेस्ट यूज केली जाते. या नावावरूनच डिफ्थेरिया टॉक्सिन टेस्ट, किंवा याला ऑर मध्ये एक नाव आहे इलॅक टेस्ट. ओके, मग इथे डिफ्थेरिया टॉक्सिन टेस्ट न देता इलॅक टेस्ट पण देऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, डिफ्थेरिया इन्फेक्शन म्हणलं तर इलॅक टेस्ट किंवा डिफ्थेरिया टॉक्सिन टेस्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्टिव्ह मीडिया फॉर मिनिंगोकोकस. आता सिलेक्टिव्ह मीडिया काय आहे फॉर मिनिंगोकोकस? ऑप्शन ए न्यूक्लियोइड मीडिया, कॉर्निल अगार, क्रुक्स मीडिया, थेयर मार्टिन मीडिया. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं काय विचारले? सिलेक्टिव्ह मीडिया म्हणजे सिलेक्ट केले. ओके, लक्षात राहण्याची ट्रिक्स आहे फक्त. सिलेक्टिव्ह मीडिया म्हणजे सिलेक्ट केले. कुणाला सिलेक्ट केले? मिनिंगोकोकस साठी विचारले. मिनिंगो म्हणजेच ही बघा मीन, मीन म्हणजेच मीना, लक्षात ठेवा. ठीक आहे, कुणाला सिलेक्ट केले? मीनाला सिलेक्ट केले. काय प्रश्न होता आपला? सिलेक्टिव्ह मीडिया फॉर मिनिंगोकोकस, मिनिंगोकोकस साठी सिलेक्ट केले. मग आपण असं लक्षात ठेवलं की सिलेक्ट केलेलं आहे कुणाला? या मीनाला. मिनिंगोकोकस मध्ये मीनाला सिलेक्ट केलेला आहे. कशासाठी सिलेक्ट केलेला आहे तिला? ऑप्शन ए होता न्यूक्लियोइड मीडियम, ऑप्शन बी कॉर्निमिल अगार, ऑप्शन सी क्रुक्स मीडियम आणि ऑप्शन डी थेयर मार्टिन मीडियम. तर या मीनाला मार खायला सिलेक्ट केलंय. कशाला? मार खायला, म्हणजेच काय? मार्टिन मीडियम. असं तुम्ही ट्रिक्सनी लक्षात ठेवा. ठीक आहे, थेयर मार्टिन मीडियम जर असेल, आपल्याला प्रश्न विचारलाय सिलेक्टिव्ह मीडिया फॉर मिनिंगोकोकस, तर इथे ठेवायचं सिलेक्ट केले कुणाला? मिनिंगोकोकस साठी विचारलंय ना. मिनिंगो म्हणजेच मीन आली त्याच्यात, मग मीन वरूनच लक्षात ठेवायचं मीना. मीनाला कशासाठी सिलेक्ट केले? मार खाण्यासाठी, म्हणजेच मार्टिन मीडिया. थायर
मार्टिन मेडिया. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बेस्ट स्पेसिमन फॉर कल्चरिंग शिजेला इज. आता याच्यामध्ये पण काय कोणतं स्पेसिमन फॉर कल्चरिंग शिजेलाचं कल्चर करण्यासाठी कोणतं स्पेसिमन यूज केलं जातं. आता सगळ्यांनाच नावातच आहे, नावातच काय आहे म्हणा बरं. शिजेला असं होते ना, शी कशाला म्हणतात सगळ्यांना माहिती आहे. आता शिजेला म्हणल्यानंतर इथूनच काय आपल्याला लगेच लक्षात काय येणार, शिजेला टेस्ट म्हणजेच मग ते स्टूल कल्चर. ठीक आहे. मग दुसरं ऑप्शन बी होतं स्पुटम कल्चर, ऑप्शन सी होतं युरिन कल्चर, ऑप्शन डी ब्लड कल्चर. तर आपल्याला नावावरून शिजेला शी स्टूल कल्चर असं आठवून जाते. त्यानंतर विडाल इज विच टाइप ऑफ टेस्ट. विडाल कोणत्या टाइपची टेस्ट आहे. ऑप्शन ए स्लाइड डायल्युशन, डायल्युशनची टेस्ट नाहीच राहत. ठीक आहे विडाल. त्यानंतर स्लाइड ॲग्लुटिनेशन, ट्यूब डायल्युशनची नाही. त्यानंतर इथे एक राहिला स्लाइड ॲग्लुटिनेशन आणि दुसरा आहे ट्यूब ॲग्लुटिनेशन. ठीक आहे. मग आता स्लाइड ॲग्लुटिनेशन आहे की ट्यूब ॲग्लुटिनेशन आहे. परंतु आपल्याला काय विचारलं, आपल्याला फक्त असं क्वेश्चन मध्ये असं म्हणलं की विडाल इज विच टाइप ऑफ टेस्ट. विडालची टेस्ट डायरेक्टच विचारले, पण आपल्या करेक्ट आन्सर असणार आहे ट्यूब ॲग्लुटिनेशन. कारण स्लाइड ॲग्लुटिनेशन ही पण टेस्ट त्याच्यासाठीच आहे, पण याच्यामध्ये कन्फॉर्मेटरी टेस्ट आहे का स्लाइड ॲग्लुटिनेशन नाही. आणि ट्यूब ॲग्लुटिनेशन जी आहे ती कन्फॉर्मेटरी टेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला या क्वेश्चनचं आन्सर काय असणार आहे, ट्यूब ॲग्लुटिनेशन हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामस्टेन प्रोसिजर इन्व्हॉल्व्ड यूज ऑफ. ऑप्शन ए प्रायमरी स्टेनिंग विथ क्रिस्टल व्हायोलेट, ऑप्शन बी ग्राम आयोडीन ॲज ए मॉर्डंट, ऑप्शन सी डिक्लरायझेशन विथ ऍसिड अल्कोहोल सोल्युशन आणि ऑप्शन डी ऑल ऑप्शन्स. तर जी ग्राम स्टेनची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये काय काय असतं. त्याच्यामध्ये प्रायमरी स्टेन हा क्रिस्टल व्हायोलेट असतो ग्राम स्टेनिंग मध्ये. ग्राम आयोडीन जो आहे तो मॉर्डंट असतो आणि डिक्लरायझेशन विथ ऍसिड अल्कोहोल. तर या तिन्ही पण प्रोसिजर आहेत, प्रायमरी, क्रिस्टल व्हायोलेट, मॉर्डंट, आयोडीन आणि थर्ड डिक्लरायझेशन विथ ऍसिड अल्कोहोल सोल्युशन. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे मग याचं, ऑल ऑप्शन्स. त्यानंतर कॉन्जिनायटल सिफिलिस इज बेस्ट डायग्नोस्ड बाय. ऑप्शन ए स्पेसिफिक IgG डिटेक्शन, स्पेसिफिक IgM डिटेक्शन, RPR कार टेस्ट आणि VDRL टेस्ट. आता हा क्वेश्चन वाचला आपण, आपल्याला इथे सिफिलिस दिसलं आणि इथे VDRL दिसलं, आपण सरळ आन्सर VDRL करून देतो की नाही. कमेंट करा देतो की नाही. पहा कॉन्जिनायटल सिफिलिस ही बेस्ट डायग्नोस्ड बाय VDRL टेस्ट असं देतो आपण पटकन. परंतु आपल्याला काय विचारलंय, कॉन्जिनायटल सिफिलिस विचारलेला आहे. मग आता कॉन्जिनायटल सिफिलिस म्हणजे काय असतं की कॉन्जिनायटल सिफिलिस म्हणजे इन्फेक्शन पास्ड फ्रॉम मदर टू फिटस. ओके, हे माहिती नसेल तर लिहून घ्या. कॉन्जिनायटल सिफिलिस म्हणजे जे इन्फेक्शन काय होतं, इन्फेक्शन पास्ड मदर टू फिटस. ओके, मदर कडून फिटस कडे इन्फेक्शन पास होते, तर ते आहे कॉन्जिनायटल सिफिलिस. जसं की मदर ट्रान्सफर होते मदर कडून म्हणजेच IgG, मदर कडून कुणाकडे ट्रान्सफर होते, फिटस कडे, म्हणून इथे यम असं लिहा. म्हणजे IgG टू IgM असं तुमच्या लक्षात येईल. आणि फिटस कडे ट्रान्सफर होते म्हणजेच काय, कॉन्जिनायटल सिफिलिस बेस्ट डायग्नोस्ड बाय IgM फिटस असं लक्षात ठेवा. स्पेसिफिक IgM डिटेक्शन असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. कॉन्जिनायटल सिफिलिस इज बेस्ट डायग्नोस्ड बाय. कॉन्जिनायटल सिफिलिस म्हणजेच काय, जे की फास होते मदर कडून फिटस कडे, म्हणून आपण मदर मध्ये म्हणलं तर IgG अँटीबॉडी आणि नंतर फिटसची IgM, याच्यावरून यमच्या फिटसच्या खाली लिहून असं लक्षात ठेवू शकतो की स्पेसिफिक IgM डिटेक्शन साठी कॉन्जिनायटल सिफिलिस ही डायग्नोसिस. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, बारबोर्ड स्टोनर केली मीडियम इज युज्ड फॉर. ऑप्शन ए ट्रिपोनिमा, ऑप्शन बी टॉक्झोप्लाझ्मा, ऑप्शन सी बोरिला आणि ऑप्शन डी सॅल्मोनेला. तर पण इथे शब्दच आहे बारबोर, याच्यावरून तुम्ही बोरिला असं लक्षात ठेवू शकता. बारबोर स्टोनर जे आहे ते कुठे आहे, त्या बोरी नावाच्या एका गावाला आहे बारबोर स्टोनर असं लक्षात ठेवा. बारबोर स्टोनर केली मीडियम जो आहे कशासाठी यूज केला जातो, बोरिला साठी. ठीक आहे. त्यानंतर मिल्क रिंग टेस्ट इज युज्ड इन द डायग्नोसिस ऑफ. मिल्क रिंग टेस्ट यूज केली जाते काय डायग्नोसिस करण्यासाठी. ऑप्शन ए पर्ट्युसिस, ऑप्शन बी अँथ्रासिस, ऑप्शन सी इन्फ्लुएन्झा आणि ऑप्शन डी ब्रुसेलियोसिस.
आपल्याला काय विचारलंय, मिल्क रिंग टेस्ट. आता याच्यावर आता लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात राहत असेल तर, नसेल तर हे अप्लाय करा. नाहीतर मॅडम तुमच्या ट्रिक्स आठवतच नाहीत एक्झाम मध्ये, असे कमेंट नका करू मला. कारण तुम्हाला ऑलरेडी लक्षात ठेवायचं आणि तुमच्या लक्षात नाही राहत तर मी थोडंसं काहीतरी सांगत आहे ज्याच्याकडून तुम्ही ठेवा, जसं की मी लक्षात ठेवलेलं आहे तसं. आता मिल्क रिंग टेस्ट विचारलंय, मिल्क मला कसं पाहिजे, ग्लास भरून पाहिजे, 1 ग्लास. कारण छोटंसं कमी दिल्यावर माझं पोट नाही भरत, म्हणून मिल्क मला 1 ग्लास भरून पाहिजे. भरून म्हणजेच भरू भरून पाहिजे, तसं भरून असं म्हणतो ना आपण, भरून पाहिजे तसं बरुसेलोसिस असं लक्षात ठेवा आहे. ठीक आहे. मिल्क रिंग टेस्ट इज युज्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ ब्रुसेलोसिस. त्यानंतर 23 क्वेश्चन आहे, इन ट्युबरक्लोसिस इन्फेक्शन इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय. आता ट्युबरक्लोसिस इन्फेक्शन मध्ये इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय ऑप्शन आहे IgG, IgM, IG आणि CD4. आता याचं सगळ्यालाच माहिती आहे की CD4 सेल्स जे आहेत ते इम्युनिटी प्रोव्हाइड फॉर इन ट्युबरक्लोसिस. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन डी. त्यानंतर एक्सपर्ट MTB इज युज्ड इन द डायग्नोसिस ऑफ. एक्सपर्ट MTB का डायग्नोसिस करण्यासाठी यूज केले जातात. जे TB डिपार्टमेंटमध्ये ज्यांनी कुणी काम केलं असेल तर त्यांना लक्षात येईल. MTB आपण काय म्हणतो, MTB म्हणजेच काय, मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्लोसिस. जर MTB डिटेक्टेड, नॉट डिटेक्टेड, जर पॉझिटिव्ह आला तर आपण म्हणतो MTB डिटेक्टेड, निगेटिव्ह आला तर MTB नॉट डिटेक्टेड असं म्हणतो TB मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग इथे आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय की एक्सपर्ट MTB कशासाठी यूज केला जातो, काय डायग्नोसिस करण्यासाठी, तर ते TB डिपार्टमेंटमध्ये असतो, म्हणून ऑप्शन ए ट्युबरक्लोसिस. ऑप्शन बी डेंग्यू, मलेरिया आणि डिसेंट्री. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ट्युबरक्लोसिस. त्यानंतर 25चा क्वेश्चन काय आहे, सकिंग माईस इज युज्ड फॉर द ग्रोथ ऑफ. सकिंग माईस म्हणजे कोणतं असतं, जो की न्यूबॉर्न माईस असतो ना, न्यूबॉर्न माईस असतो, त्याला काय म्हटलं जातं, सकिंग माईस म्हटलं जातं. तर सकिंग माईस इज युज्ड फॉर द ग्रोथ ऑफ. ऑप्शन ए प्लाझ्मोडियम स्पेसीज, ऑप्शन बी सॅल्मोनेला, ऑप्शन सी कॉक्स सॅकी व्हायरस आणि ऑप्शन डी ऑल ऑप्शन्स. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, आपल्याला काय विचारले, सकिंग माईस, आणि याच्यावरूनच हे सॅकी. इथे वर लिहिले सक आणि ऑप्शन मध्ये लिहिले सॅक. ओके, हे बघा सॅक. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. सकिंग माईस ज्यावेळेस विचारले युज्ड फॉर द ग्रोथ ऑफ, आणि इथे आपल्याला काय विचारले, हे इथे सॅकी माऊस. ओके, म्हणून सकिंग माईस विचारलं तरी SUCK आणि ऑप्शन मध्ये काय SACK सेम आहे, सकिंग आणि इथे सॅकी व्हायरस, कॉक सॅकी व्हायरस. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन सी कॉक सॅकी व्हायरस. त्यानंतर कोल्ड चेन सिस्टीम इज रिलेटेड टू. कोल्ड चेन सिस्टीम कशाच्या रिलेटेड आहे, टेम्परेचर कंट्रोल सप्लाय चेन. ओके, कोल्ड चेन सिस्टीम कोणाशी रिलेटेड आहे, तर हे टेम्परेचर कंट्रोल्ड सप्लाय चेन. टेम्परेचर कंट्रोल सप्लाय चेन. मग याच्यामध्ये ऑप्शन ए वॅक्सिन, गोल्ड चेन, कोल्ड कॉफी, कोल्ड ड्रिंक. आता कोल्ड ड्रिंक, कोल्ड कॉफी, गोल्ड चेन. आता इथं गोल्ड चेन दिलं, इथं गोल्ड चेन. तर टेम्परेचर कंट्रोल फॉर सप्लाय चेन, तर कोल्ड चेन सिस्टीम ही यूज केली जाते. सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये राहतातच हे, जसं की वॅक्सिनसाठी. ओके, कोल्ड चेन सिस्टीम कशाशी रिलेटेड आहे, ऑप्शन ए वॅक्सिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटरबॉर्न डिसीज. खालीलपैकी कोणता वॉटरबॉर्न डिसीज नाही असं विचारले, तर हिपॅटिटस ए, कोलेरा, टायफॉइड, सिलिकॉसिस. आता सगळ्यांनाच माहिती आहे हिपॅटिटस ए, कोलेरा आणि टायफॉइड हे तिन्ही पण काय तो वॉटरबॉर्न डिसीज आहेत. जसे की कोलेरा, टायफॉइड, हिपॅटिटस फेकॉरल रूटनी होतात. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे सिलोकॉसिस, हे कशामुळे होतो, तर हे लंग्स डिसीज आहे. सिलिकॉसिस जो आहे तो लंग्स डिसीज आहे. जेव्हा आपण डस्टमुळे होतो, हा डस्ट इनहेलेशनमुळे सिलिकॉसिस होतो. आपल्याला काय विचारलंय, वॉटरबॉर्न नाही असं म्हणलंय, नॉट. ओके, नॉट ए वॉटरबॉर्न डिसीज. मग हिपॅटिटस ए, कोलेरा आणि टायफॉइड हे तिन्ही पण कसे आहेत, वॉटरबॉर्न डिसीज आहेत. सिलिकॉसिस जो आहे हा डस्ट इनहेलेशन डिसीज आहे, ज्याला लंग्स डिसीज सुद्धा म्हणतो आपण त्याला. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी सिलिकॉसिस.
त्यानंतर बेस्ट वे टू कंट्रोल मॉस्किटोज इज बाय. आता आपल्याला इथे विचारलं की बेस्ट वे कोणता आहे की मॉस्किटोज कंट्रोल करण्यासाठी. ऑप्शन ए इन्सेक्टिसायडल स्प्रे, यूज ऑफ बॅड नेट, इलिमिनेशन ऑफ ब्रीडिंग प्लेस आणि ऑप्शन डी किलिंग ऑफ फ्लाइंग मॉस्किटोज. तर बेस्ट वे टू कंट्रोल मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी आपण इन्सेक्टिसाइड स्प्रे करतो, पण ते काही वेळेस अफेक्ट करतात, मग काही वेळाच्या नंतर अजून आपल्याला मच्छर सुरू होतात. त्यामुळे यूज ऑफ बेड नेट, किलिंग ऑफ फ्लाइंग मॉस्किटोज, किती मारणार आहेत आपण असं मारून मारून, हे तिन्ही पण ऑप्शन नाही आहेत. कंट्रोल करण्याचं मेन ऑप्शन काय आहे, इलिमिनेशन ऑफ ब्रीडिंग प्लेस. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी हे मॉस्किटोज जे आहेत ते एक प्रोड्यूस करतात, ठीक आहे, किंवा म्हणजे एक अंडी घालतात, ते ज्या प्लेस मध्ये ज्या ठिकाणी ते अंडी घालतात ते जे प्लेस आहे ते काय करायचं, पूर्ण साफ करून टाकायचं, म्हणजे पूर्णच डिस्ट्रॉय करून टाकायचं. त्याची ते अंडी घालायची जी जागा आहे ती पूर्ण नष्ट करायची, जसं की पाणी वगैरे असते ते पूर्ण नष्ट करणे, ठीक आहे. तर त्यालाच काय म्हटलं, इलिमिनेशन ऑफ ब्रीडिंग प्लेस. म्हणजेच काय, ते पूर्ण सगळं साफ करून टाकायचं, इलिमिनेशन ऑफ ब्रीडिंग प्लेस. बेस्ट वे टू कंट्रोल ऑफ मॉस्किटो काय असणार आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नंतर किती क्वेश्चन आहेत अजून, तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, आता राहिला एक क्वेश्चन. सॅबिन फेल्डमॅन डाय टेस्ट इज डन टू डेमॉन्स्ट्रेट अँटीबॉडीज ऑफ. काय विचारलंय, सॅबिन फेल्डमॅन डाय टेस्ट इज डन टू डेमॉन्स्ट्रेट अँटीबॉडीज फॉर. कशाचे अँटीबॉडीज डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी यूज केला जातो, फिलारियल, टॉक्झोप्लाझ्मा, बेबिसिया आणि प्लाझ्मो. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे. क्वेश्चन मध्ये फक्त क्वेश्चन एक्झाम मध्ये आला ना, तुम्ही फक्त मन लावून पूर्ण क्वेश्चन बघायचा. क्वेश्चन मधले एक एक स्पेलिंग आपण डोळ्याखाली, आपल्याकडे 30 सेकंदच वेळ असतो तरी पण त्याच्यामध्ये होते. आपण ज्यावेळेस सॅबिन पूर्ण नाव असतो त्यावेळेस एक एक शब्द सुद्धा आपल्या डोळ्याखालून तो जातोच. तर असं व्यवस्थित लक्ष द्यायचं. काय, सॅबिन फेल्डमॅन डाय टेस्ट. आता याच्यामध्येच मला दिसत आहे फेल्ड नाव दिसत आहे, त्यानंतर हा MAN मॅन पण दिसत आहे. तर सॅबिन फेल्डमॅन टेस्ट इज डन काय डेमॉन्स्ट्रेट, कोणती अँटीबॉडी डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी यूज केली जाते, कशाची. ऑप्शन ए सांगितला, फिलारिया, टोक्झोप्लाझ्मा, बेबिसिया आणि प्लाझ्मोडियम. आता याच्यामध्ये काय पहा, आहे बघा, सॅबिन, त्यानंतर फेल्ड मॅन डायटेस्ट, याच्यामध्ये आपल्याला मला दिसत आहे मॅन, ठीक आहे. आणि इथं पहा टोक्झोप्लाझ्मा, इथे मॅन दिसत आहे, इथे MA दिसत आहे, पुढे एन लावलं तर काय होतं, इथं पण मॅन होतंय, म्हणजे हा एन काढला, इथे झाला मा. ओके, इथं मॅनचा इथे झाला मा. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, टॉक्झोप्लाझ्मा. एक्सप्लेन नाही केला, फक्त ट्रिक सांगितली लक्षात, कारण हा क्वेश्चन खूपच असं कन्फ्युजिंग आहे की लक्षातच नाही राहत. तर सॅबिन फेल्डमॅन डायस टेस्ट इज डन टू डेमॉन्स्ट्रेट अँटीबॉडीज. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल काय, सॅबिन फेल्डमॅन, मॅन वरून MAN लिहिलं मॅन. तर फिलारियल, टोक्झोप्लाझ्मा, बेबिसिया आणि प्लाझ्मोडियम. तर लगेच लक्षात आलं पाहिजे. 2-3 वेळेस व्हिडिओ बघितला ना, मग तुम्हाला लक्षात येईल लगेच. मॅन म्हणलं की इथं मा, मॅन म्हणलं की इथं मा, जसं की टॉक्झोप्लाझ्मा, असं तुम्हाला आठवून जाईल एक्झाम मध्ये. आणि हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की अँटी मलेरिया मंथ इज ऑब्झर्वड इन विच मंथ. ओके, ऑप्शन ए जानेवारी, डिसेंबर, ऑगस्ट आणि जून. आणि याच्यावर थोडीशी हिंट देते मी आता. अँटी मलेरियल मंथ इज ऑब्झर्व्ड इन विच मंथ. तर याच्यावर हिंट अशी आहे की मलेरिया कधी होते, जेव्हा मच्छर्स जे असतात माहिती आहे का, सांडपाणी, घाण पाणी जे असतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, त्या याच्यामुळे आपल्याला मच्छर होतात आपल्या घरामध्ये. तर मी फक्त एक छोटीशी ट्रिक्स देत आहे. मग पाण्यामुळे होतात ना, मग पाणी कधी सुरू होते, जसं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. जसं पावसाळ्यामध्ये पाणी येते, असं याच्यानुसार तुम्ही मला या क्वेश्चनचं उत्तर सांगा. मी तुम्हाला हिंट पण दिली आहे. आणि माझे क्वेश्चन आता मी हे जे घेतलेले काय बुक मधलेच क्वेश्चन्स आहेत हे सगळे, पण मी थोडेसे एक्सप्लेन केले आहेत. आणि एक्सप्लेन करताना त्याच्यावर ट्रिक्स, म्हणजे एक्सप्लेन म्हणजे थोडी बदल, त्याच्याबद्दल थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण सांगितली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यावर ट्रिक्स पण दिलेली आहे, जी की आता कुठेच नाहीये, कोणत्याच पुस्तकात नाहीये. तर मी असे MCQ घेऊ की नको घेऊ, का बस करू, कारण मला काही कमेंट येतात की इथले MCQ तिथले MCQ.
तर तुम्ही सांगून द्या तुम्हाला कसं आहे, पाहिजेत की नाही अजून व्हिडिओ. हा मी व्हिडिओ टाकणार आहे, याच्या खाली कमेंट रीड करणार आहे की तुम्ही जर इथून पुढे मॅडम टाका व्हिडिओ असं म्हटलं तरच मी व्हिडिओ टाकणार आहे, नाहीतर मी व्हिडिओ बनवणारच नाहीये. तुम्हाला समजत असेल, तुम्हाला ट्रिक्स कशा वाटत असेल, तुम्ही कमेंट केलात, सगळ्यांनी कमेंट केली तरच मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, नाहीतर मी व्हिडिओ बनवणार नाही, इथे स्टॉप करणार आहे. ठीक आहे, चला, थँक्यू.